आज अण्णांनी जे काही कामं केली आहेत ते अजून सुद्धा लोकांच्या मनामनामध्ये भिनले गेलेले आहेत। निश्चितच त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील 8ही उमेदवार त्याच पद्धतीने काम करू एवढं वचन तुम्हाला या निमित्ताने देतो। पण आज विरोधक जे आपले आहेत ते काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करतायत। काही कुठल्या उमेदवाराबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवायच्या आणि मतं मागायची अशी कामं ते आता सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा कुठलाच नाही आहे, त्यामुळे अशा गोष्टी करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। पण मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की आत्तापर्यंत स्वर्गीय महेश अण्णांनी या भागात विकासाच्या जोरावरती मत मागितली आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्याच जोरावरती आम्ही मत मागतोय। मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले पालकमंत्री सन्माननीय जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मला एका महिन्यात 4 कोटी रुपयाचा निधी भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण जर भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा नगरसेवक निवडून दिलो तर निश्चितच पुढील काळात निधीसाठी आपल्याला कुठलीच कमतरता पडणार नाही एवढं आवर्जून सांगतो। कारण आज केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच सोलापूर महानगरपालिकेवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे। त्यामुळं मला तुम्हा सर्वांना विनंती राहणार आहे, आज जे समोरचे उमेदवार आहेत कुठल्याच पार्टीला 4च्या 4 उमेदवार कुठल्याच प्रभागात मिळालेले नाही आहेत। ह्या गोष्टीचा आपण विचार करावा। सोलापूर शहरात अशी एकमेव पार्टी आहे ज्यांनी 102 उमेदवार उभा केलेले आहेत, बाकीच्यांना उमेदवार सुद्धा मिळालेले नाही आहेत। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार हे मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्या लाडक्या बहिणींचे आपले लाडके देवाभाऊ ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली, ज्यांच्या संकल्पनेतनं ही योजना आली हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आपण घर चालवत असताना आपल्याला काय त्रास होतो याची जाणीव ठेवून महिलांसाठी काम करणारा आपला लाडका भाऊ त्याला आपल्याला विसरायचं नाहीये। कारण 1500 रुपये दर महिना आपल्या खात्यात डायरेक्ट जमा करण्याचं काम आपले देवाभाऊ करतायत आणि निश्चित त्याची मदत आपल्याला आपलं घर चालवताना होताना आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज अनेक जण येतील वेगवेगळ्या गोष्टींवरती मत मागण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांच्या खोट्या प्रचाराला आपण कधीच बळी पडायचं नाहीये। आतापर्यंत निश्चितच महेश अण्णांवरती तुम्ही विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलेलं आहे आणि या पुढील काळात सुद्धा महेश अण्णा आहेत असं समजून आम्हाला मतदान करावं हीच विनंती करतो। काल सुद्धा मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस सोलापुरात आले होते त्यांनी लाडकी बहीण योजना तर आपल्याला दिलीच, पण आपल्या महिलांसाठी लखपती दीदी योजना आणण्याचा त्यांचा मानस आहे। म्हणजे आपल्या महिलांना अधिकाधिक त्यांचे हात बळकट कसं होतील, त्यांना अधिकाधिक सक्षम कसं करता येईल या दृष्टिकोनातून आपले लाडके मुख्यमंत्री काम करणार आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेतृत्व तयार झाले, पण कधी कोणी महिलांचा विचार करणारा नेतृत्व कधी तयार झाले नाही। त्यामुळे माझी खास करून आपल्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहणार आहे, ज्यांनी आपला विचार केलाय त्यांना त्यांची साथ आपल्याला कधी सोडायची नाही आहे। तुमचं एक मत हे आम्हाला नसणार आहे तर ते तुमच्या लाडक्या भावाला असणार आहे एवढा आवर्जून मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। आज 2017च्या नंतर आपल्याला 4 वेळा मतदान करण्याची संधी पुन्हा उपलब्ध झालेली आहे। 2017 नंतर लोकसभेची इलेक्शन झाली, विधानसभेची इलेक्शन झाली आणि त्यावेळेस आपण प्रत्येकी फक्त एकच मत दिलेलं आहे।
पण आज पुन्हा एकदा आपल्याला 4 वेळा मतदान करायचं आहे। ही गोष्ट सुद्धा तुम्हाला जरी माहिती असली तर अनेकांना ही गोष्ट माहिती नाही आहे आणि तुम्ही इतरांना ही गोष्ट सांगावी अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतो। प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2 मशीन असणार आहेत। एका मशीनवरती 2 कमळ चिन्ह असतील, दुसऱ्या मशीनवरती 2 कमळ चिन्ह असतील। त्या 4ही कमळ चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही 10 मधल्या 4 उमेदवारांना निवडून द्यावं। आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुद्धा तसेच आहेत। 2 मशीन असतील, एकावरती 2 कमळ असतील, दुसऱ्यावरती 2 कमळ असतील। तिकडच्या सुद्धा 4ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे। आज अनेक जण प्रभाग क्रमांक 11च्या संदर्भात काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, पण अशा संभ्रमाला तुम्ही बळी पडू नका हीच विनंती करतो। महेश अण्णांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा काम करेन एवढा आवर्जून ठणकावून तुम्हाला सांगतो। आज आपल्याला माहिती आहे काल देवेंद्र दादांचं भाषण अनेक जण ऐकले असतील। त्यांनी सुद्धा सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा कसा करता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायत। आज प्रशासकीय राजवट लागल्यामुळं आपल्या पाण्याची परिस्थिती काय झाली आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। आज सोलापूर शहरात 6-6, 7-7 दिवसाला पाणी येत आहे। जर हीच महापालिकेची बॉडी राहिली असती तर निश्चितच ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्यावेळेस हे दिवस कमी होते। त्यामुळं मतदान करत असताना आपण जागरूक राहून मतदान करावं हीच विनंती करतो। बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत। मी आज या मंचावरनं खास करून आमचे सर्व जे जुने सहकारी भारतीय जनता पार्टीमधले आहेत, मग त्यात सतीशजी भरमशेट्टी असतील, रोहनजी सोमा असतील, मंतासाहेब असतील, भास्करजी मरगल असतील, बसवराजजी पुजारीजी असतील, राजूजी हिबारे असतील, विनोदजी केंजरला असतील, तोडंगल काका असतील, हे सगळेच भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करणार आहे। कारण अपक्ष म्हणून त्यांनी फॉर्म भरला होता, पण पार्टीचा आदेश आल्यानंतर सगळ्यांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतली। त्यामुळे मी निश्चितच त्यांचा मनापासून आभारी आहे आणि पक्षासाठी दिलेलं हे बलिदान आणि त्याग मी निश्चित कधी विसरू शकणार नाही। भविष्य काळात पक्ष आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहील एवढा आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो। कारण आपले शहर उत्तरचे आमदार सन्माननीय विजयकुमार देशमुख मालक हे आपल्या बरोबर आहेत। आपले शहर मध्यचे आमदार सन्माननीय देवेंद्र दादा कोटे आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर ज्यांचं काल मल्लिकार्जुन नगर मध्ये भाषण झालं, ज्यांची सभा झाली, असे अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिन दादा कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या बरोबर ठामपणे मागे उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मग अशी ताकद जर आपल्या पाठीमागे असताना निश्चितच आपल्या सर्व कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देण्याचं काम पार्टी करेल एवढा आवर्जून सांगतो। येणाऱ्या 2-3 दिवसासाठी आपण जागरूकपणाने कमळ हाच आपला नगरसेवक आहे हे समजून, कमळ हाच आपला उमेदवार आहे हे समजून, कोण व्यक्ती आहे काय नाही बघता फक्त कमळ हा चिन्ह आपल्या डोळ्यासमोर ठेवून, जसं अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसला होता, तुम्हाला मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान करत असताना फक्त कमळ हा चिन्ह आपल्याला दिसला पाहिजे आणि कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही 8च्या 8 उमेदवाराला जास्तीत जास्त लीडनी निवडून द्यावं हीच विनंती करतो। 15 तारखेला तुम्ही मतदान करा। 16 तारखेपासून पुढील 5 वर्ष आम्ही 8च्या 8 उमेदवार तुमच्या सेवेसाठी कायम हजर राहू एवढा आवर्जून सांगून सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।